लोकगायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश। बिहारच्या अलीनगरमधनं निवडणूक लढण्याची शक्यता। बिहार निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांचा प्रवेश। मेट्रो 3 स्टेशन्सवर मोफत वायफाय सुविधा। भूमिगत स्टेशन्सवर सुद्धा आता तिकीट खरेदीसह शक्य। डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत वायफाय सुविधा आता उपलब्ध। बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पूरग्रस्तांसाठी मदत। कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धनादेश। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 कोटीच्या निधीचा धनादेश सुपूर्द। 40% डिबेंचर कपात। दूध उत्पादक आक्रमक। कोल्हापुरातील दूध उत्पादकांच्या वतीनं 16 ऑक्टोबरला मोर्चा। कोल्हापुरातल्या गोकुळच्या कार्यालयावर काढणार मोर्चा। अमरावतीच्या खासगी बाजारात सोयाबीनला कमी दर। सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर। नाफेडची सरकारी सोयाबीन खरेदी सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी। भीमा नदी प्रदूषणामुळे अतिगंभीर परिस्थिती। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल। भीमा नदीकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा वारकऱ्यांचा आरोप। पालघरमध्ये आदिवासी बांधवांचा भव्य धडक मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। आदिवासी आरक्षणात कुणाचीही घुसखोरी होऊ देणार नाही, आदिवासी बांधवांनी पुकारला एल्गार। हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची जंगलामध्ये भटकंती। नंदुरबारमधल्या कोटखाम गावात महिलांची पाण्यासाठी कसरत। गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम। भिवंडीच्या काल्हेरमध्ये एका महिलेची सोनसाखळी लंपास। सोनसाखळी चोरतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।